नमस्कार. चला आज रेहेगाव डॅम हे नवीन ठिकाण एक्सप्लोर करूया. फेज 3 पासून आपण थोडंसं पुढे गोटावडेला आलो की गोटावडेच्या इथूनच जवळ येते. तर आपण बघूयात की आज तिथं कसं वातावरण आहे. लेट्स गो. तर आपण आता रेहेगाव डॅमला आलेलो आहोत आणि पार्किंग इथे आहे. खूप मोठी व्यवस्था आहे पार्किंगची. पार्किंग करून आपण आता चालत जाऊयात. थोडंच चालायला लागतं. जाऊयात. मार्की गाय वळू. मार्की म्हैस पासून आपला बचाव करून आपण चाललेलो आहोत पुढे. तू नाही आहेस, ती होती. झालं का? इथून आपण चाललेलो आहोत खाली आणि तिकडे आपल्याला बोटिंगचं नवीन बोटिंगचं चालू झालेलं आहे. जर तुम्हाला स्पीड बोट राईड करायची असेल किंवा नॉर्मल बोट राईड करायची असेल तर आपण इथे येऊ शकतो. जलेंद्र बोटिंग क्लब. कुछ कुछ यहाँ पे क्या करना है? यहाँ पे हमें झरना देखना है. हमने देखा है ना पहले. हमने फिर से देखना है. समझ गई कुछ कुछ. कैसे लग रहा है? ये देखो.
हिंजवडी शेजारच्या नायगरा फॉल्स मध्ये आपण आलेलो आहोत. येस. हे बघा, कितना अच्छा लग रहा है. आज आपण रेहेगाव डॅमला आलेलो आहोत आणि खूप छान नजारे आहेत. पाणी तेवढं नाही आहे जेवढं पावसाळ्यात जास्त पडतं इथं पाणी, पण आता कमी पाणी आहे आणि खूप मस्त वाटतंय. नेचर ॲट इट्स बेस्ट इन हिंजवडी रेहेगाव डॅम. आम्ही आता रेहेगाव डॅमचा जो ब्रिज आहे, जो छोटासा ब्रिज होता त्याला क्रॉस करू शकत होतो आपण डॅमच्या पाण्याच्या वरून, पण आता तो ब्रिज तुटलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, मागच्या पावसात हा तुटलेला ब्रिज आहे. सोडून यावं लागते. तर हा असा तुटलेला ब्रिज झालेला आहे. नेक्स्ट पावसामध्ये हा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. सध्या त्यात भीती नाही आहे, पण इथून असा व्ह्यू दिसतो. पर्यटकांची खूप गर्दी झालेली आहे इकडे. इथून जर खाली जायचं असेल तर असं कोपऱ्याने जायला लागणार आहे आपल्याला, चढून चढून. पूर्ण तुटलेला ब्रिज आहे. एक माणूस एका टाइम. येस, एक माणूस एक टायमाला जाऊ शकतो. चल जाऊयात आपण, चला. धरून धरून पकडून पकडून जाऊ शकतो. एक ॲडव्हेंचरच म्हणावं लागेल आता याला, कारण खाली पाणी आहे आणि इकडे तेवढं खोल नाही आहे, बट या दगडांवर आपण पाय ठेवून यावं लागणार आहे. तर आपण सक्सेसफुली उतरलेलो आहोत. ॲडव्हेंचर घेतलेलं आहे आपण, जरा रॉ ॲडव्हेंचर. पूर्ण डोंगरदऱ्या आहेत इकडे, फुल रॉ नेचर आहे. कासारसाई डॅमपेक्षा पण छान वाटतं इथे, कारण कासारसाई डॅम सध्या रॉ रिसॉर्ट्सने भरलेलं आहे, कमर्शियलाइज झालेलं आहे, पण इथे ते नाही झालेलं अजूनही इथे रॉ नेचर आहे. इट फील्स गुड. हा खाली जाऊ शकतो.
ये कुचू पुचू झरना कैसा लगा? अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। यस, उधर लोग बैठे। उधर सब जगह लोग बैठे हैं, हम कहाँ बैठे हैं? हे बघा, नायगरा फॉल्सच्या सारखंच इथे नजारा आहे, फक्त खूप छोट्या स्केलवर आहे. खडकांमधून प्रवास करत आपण रेगाव डॅमच्या एकदम खालच्या लेवलला आलेलो आहोत. याच्या पुढे आपण जाऊच नाही शकत, पर्यटक फक्त इथपर्यंतच येऊ शकतात. जास्त खाली नको जाऊ, शेवाळ आहे तिथे. शेवाळावरून पाय घसरतो. इकडे मागे मागे. नाइस. हा, इथून छान सीन दिसतोय. आपल्याला रिहेगाव डॅमच्या वरती जी वॉल आहे, जी आपण इथे बघू शकतो, हे लोक गेलेले आहेत, अशी पूर्ण मोठी वॉल आहे. तिथे जायचं असेल तर इथून जावं लागतं. थोडासा चिखल आहे आणि या ब्रिजमधून आपण आल्यानंतर इकडे यायचं आणि स्ट्रेट जाऊ शकतो. आणि थोडंसं चढ तिथे आहे, तो चढ करून आपण वरती जाऊ शकतो. तर चला बघूयात काय आहे तिकडे. सो व्हॉट. यू फर्स्ट. अच्छा हळूहळू घसरगुंडी आहे इथे. डिकॅथलॉनचे शूज घातलेत, जरा ग्रिप आहे त्याला, त्यामुळे काही वाटत नाही आहे. ग्रिपवाले शूज असल्यावर काही प्रॉब्लेम नसतो. हां, अशी चढाई करायला लागते. पाऊस पडताना इथे खूप डिफिकल्ट आहे. एकदा आलो होतो मी, खूप डिफिकल्ट होतं आहे. आत्ता काही नाही, एवढं इझिली जाऊ शकतो. साइकिल से मैं इसलिए बोल रहा हूँ, ये नजदीक है और आने के आलेलो आहोत आपण टॉपला आणि हा व्ह्यू बघायचा आहे. बर्ड्स आय ईगल व्ह्यू. ईगल व्ह्यू आहे इथे रिवे डॅमचा. आपण पहिले तिकडे होतो खाली, आता इथे आलेलो आहोत. आता इथून आपण आहे ना स्ट्रेट जाऊ, स्ट्रेट.
घनदाट जंगलामध्ये आपण आलेलो आहे. शेती आहे इकडे, पुढे डोंगर आहे. आपण डोंगरच्या पायथ्याशी आलेलो आहोत. डोंगराच्या पायथ्याशी लिटरली आपण आलेलो आहोत. इकडे शेत आहे बघा, भात शेती. हे बघा, या साईडला मंदिर आहे बघा. हे जे आहे ना, हे मंदिर आहे, पण ते कंपाऊंड असल्यामुळे बघूयात आपण. हे बघा, तर अशा मस्त भात शेतीमध्ये आपण आलेलो आहे. कुणीच नाही आहे इथे आणि छान वाटतंय. म्हणजे डोंगर आहे मागे, डोंगराच्या मध्ये भात शेती आहे. तर आता आपण रिटर्न जाऊयात आणि आजचा व्लॉग इथे एंड करू लवकरच. थँक्यू.